आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे युवा विजय महाराष्ट्र दौरा हे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये होत आहे। याआधी जे आहे मी नवी मुंबईतील जे नागरिकांच्या मूलभूत सुविधा असतील, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या विषयांना घेऊन जे आहे रस्त्यावर उतरलो होतो। लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, त्या सोडवण्याचा देखील प्रयत्न केला होता। त्याच आधारे जे आहे आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून सर्व टीम जी आहे आता आज युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम जो आहे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, ठाणे लोकसभेचे आमचे खासदार असतील नरेश पस्के साहेब, आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकजी यांच्या हस्ते जे आहे आम्ही या उपक्रमाचं आज आम्ही अनावरण या ठिकाणी करणार आहोत आणि निश्चितपणे या उपक्रमाला नवी मुंबईकर जे आहे चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास मला या ठिकाणी आहे। आणि की दादा येत्या काही महिन्यातच मनपा निवडणुकीचं ऋतू वाजेल आपल्याला पाहायला मिळते. येत्या काही महिन्यातच निवडणुका लागत आहे. आज श्रीकांत शिंदेचा दौरा एकंदरच युवा सेनेला आहे प्रोत्साहन करण्यासाठी आहे. तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीने याकडे बघताय येणारी मनपा निवडणूक आणि आजचा जो हा मेळावा? बघा, शिवसेनेने कधीही म्हणजे निवडणुका समोर घेऊन काम केलेलं नाही आहे। आमचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे मूलमंत्र घेऊनच आम्ही युवा सेना असेल, शिवसेना असेल, आम्ही सध्या काम करत आहोत। निवडणूक कधी जरी लागली तरी आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आणि निश्चितपणे हे जे सगळे उपक्रम आहेत, लोकांच्या ज्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत, आमचे आदरणीय उपमुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे करत आहेत, काम करत आहेत, निश्चितपणे जो विजय महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळवला होता त्याच पद्धतीचे नवी मुंबई महानगरपालिकेवर देखील जे आहे यावेळेस आपल्याला भगवा फडकवलेला दिसेल।